मित्रांनो, आज सीएसएमटी स्टेशनवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या. बघा, एकाच रुळावर चक्क दोन ट्रेन समोरासमोर होत्या. एक मोठी दुर्घटना लोको पायलटच्या सतर्कतेमुळे टळली आहे. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की ट्रेन कोणत्या रुळावर धावणार किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर कधी येणार हे कोण ठरवतं? तर चला, आपण रेल्वेचं हे सिक्रेट फक्त एका मिनिटात जाणून घेऊया. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे लोको पायलट नाही तर स्टेशन मास्टर आणि कंट्रोलर ठरवतात. त्यांच्याकडे संपूर्ण स्टेशनचा लाईव्ह मॅप असतो. लोको पायलटला रस्ता दाखवण्यासाठी रेल्वे सिग्नल्सचा वापर करते. स्टेशनमध्ये शिरताना होम सिग्नल्सवर जर पांढऱ्या दिव्यांची ओळ तिरकी असेल तर लोको पायलटला समजतं की गाडी आता दुसऱ्या रुळावर वळणार आहे. आणि तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे गाडी वळते कशी? तर रुळांच्या जंक्शनला पॉइंट्स म्हणतात. स्टेशन मास्टर एका बटनानं हे लोखंडी रूळ जागेवरून हलवतात. जसा रूळ सेट होतो तशी इंजिनची चाकं आपोआप त्या दिशेला वळतात. म्हणजे लोको पायलटला फक्त वेग आणि ब्रेकवर लक्ष द्यायचं असतं. रस्ता तर जमिनीवरचे हे रूळच बदलतात. थोडक्यात काय, तर कंट्रोल रूम डोकं चालवतं, रूळ रस्ता बदलतात आणि लोको पायलट सुरक्षितपणे गाडी प्लॅटफॉर्मवर लावतो. आहे की नाही कमाल? ही माहिती आवडली असेल तर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला रेल्वेच्या इंटरलॉकिंग सिस्टीम बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.